भारताचा दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानवरती रोमहर्षक विजय। टीम इंडियाला 2020 सामन्यांच्या मालिकेत 3-0 असं निर्भेळ यश। कर्णधार रोहित शर्माने 2020 सामन्यात ठोकलं 5वं शतक। 69 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 8 षटकारांसह रोहितची नाबाद 121 धावांची खेळी। कर्णधार रोहित शर्मा आणि रिंकू सिंगची 190 धावांची नाबाद भागीदारी। रिंकू सिंगनेही 39 चेंडूंमध्ये ठोकल्या 69 धावा। प्रथम फलंदाजी करताना रोहित आणि रिंकू यांच्या भागीदारीनं भारतानं केल्या 212 धावा। प्रत्युत्तरात अफगाणिस्तानही 20 षटकात 212 धावा करू शकल्यामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला। पहिल्या सुपर ओव्हरमध्ये टाय झाल्यावरती दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी सुरुवात केली। भारतानं 11 धावा केल्या, त्या बदल्यात अफगाणिस्ताननं 2 विकेट गमावत केवळ 1 धाव केली। बिश्नोईनं अफगाणिस्तानला रोखलं। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू। जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी गायलं श्रीराम भजन। अयोध्येतील रामललांची मूर्ती क्रेनच्या साहाय्यानं मंदिरात दाखल झालेली असून सुरक्षितपणे ती मंदिराच्या गर्भगृहात ठेवली गेली आहे। अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची लगबग सुरू। श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य आणि निर्मोही आखाड्याचे महंत धीरेंद्र दास आणि पुजारी सुनील दास यांच्या हस्ते मंदिराच्या गर्भगृहाची पूजा संपन्न। अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून महाराष्ट्राच्या सर्व 36 जिल्ह्यातील पुजारी आणि गुरुजींचं अयोध्येमध्ये अनुष्ठान। अयोध्येतल्या सर्वात जुन्या काळाराम मंदिरात पुजाऱ्यांकडून शांतीपाठ। परदेशी पाहुण्यांना सुद्धा राम मंदिर पाहण्याची उत्सुकता। हाँगकाँगचा नागरिक जोसेफ आणि क्रिस्टी हे राम मंदिर पाहण्यासाठी अयोध्येत आलेत। जोसेफकडनं गेल्या 15 वर्षांपासून रामायणाचा अभ्यास सुरू आहे। दाओसमध्ये 2 दिवसात 4.5 लाख कोटींचे सामंजस्य करार तर सर्वाधिक MOU करण्यात यशस्वी झाल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानींनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीच्या संधी या विषयांवरती चर्चा झाल्याची माहिती। दाओसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींनी घेतली गौतम अदानींची भेट। अदानी समूह तेलंगणात 12,400 कोटींची गुंतवणूक करेल। महाराष्ट्र सरकारनं आरोग्य योजना राबवण्यासाठी बेळगावसह कर्नाटकच्या सीमा भागात प्रवेश करू नये महाराष्ट्र सरकारला अशा सूचना केल्याची कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची माहिती। देशभरात शैक्षणिक स्थिती मांडणाऱ्या असरच्या सर्वेक्षणातनं यंदाही राज्यातील शैक्षणिक दुर्दशावताराचं दर्शन। 12वीच्या स्तराचं शिक्षण घेणं अपेक्षित असलेल्या साधारणतः 68% विद्यार्थ्यांना भागाकार सुद्धा नीटपणे करता आला नाही। मुंबई पुणे महामार्गावरती आज 6 तासांचा ब्लॉक। पनवेल कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरच्या कामासाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ब्लॉक। मुंबईतील अंधेरीच्या गोखले पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावं पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचे निर्देश। 100 वर्ष जुन्या असलेल्या सायन रेल्वे पुलावरती 26 जानेवारीनंतर हातोडा। रेल्वेची तयारी पूर्ण। पूल पाडण्यास लागणार 6 महिने। सध्याच्या पुलाखालनं 5वी आणि 6वी मार्गिका टाकण्यावरती मर्यादा येत असल्यामुळे हा पूल पाडून नवा पूल बांधला जाईल। मुंबईच्या परळमध्ये असलेल्या दामोदर हॉलच्या पाडकामाला पालिकेची स्थगिती याबाबतच्या निर्णयासाठी पालिका आयुक्त प्रशासक इक्बाल सिंग चहल निर्णायक बैठक घेतील। राष्ट्रवादी महिला काँग्रेस अजित पवार गटाचा आज नारी निर्धार मेळावा। सकाळी 11 वाजता षण्मुखानंदमध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम। मुंबई महापालिका खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई। आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक। सूरज चव्हाणचा आपल्याला अभिमान, तो निर्लज्ज हुकुमशाही समोर झुकला नाही। आपल्या राज्यातील हुकुमशाही राजवट जग पाहत आहे। सूरज चव्हाण यांच्या ईडी कारवाई संदर्भात आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया। भाजपकडनं घबराटीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न। सूरज चव्हाण यांच्यावरती जाणीवपूर्वक कारवाई। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं साधला राजू शेट्टींशी संपर्क। स्वाभिमानीनं महायुतीमध्ये सहभागी व्हावं, भाजपची राजू शेट्टींना विनंती। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरच्या दौऱ्यावर।
देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण. लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी अमरावती शहरात आज काँग्रेस पश्चिम विदर्भाची पहिली आढावा बैठक. बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते हजर असतील. आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका. 22 जानेवारीला होणार सुनावणी. फलटणमधनं देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरनं मुंबईच्या दिशेनं रवाना होताच उदयनराजे रामराजे निंबाळकरांच्या भेटीला. तिकीट द्या म्हणजे आपल्या दोघांचं बरं चालेल. रामराजे नाईक यांचं उदयनराजेंना साकडं. सोलापूरमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतली सुशीलकुमार शिंदेंची भेट. 100व्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचं निमंत्रण देण्यासाठी ही भेट झाल्याची माहिती. सुशीलकुमार शिंदे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते, त्यामुळे त्यांच्या भेटीकडे राजकीय दृष्टिकोनातून बघितलं जाऊ नये, राधाकृष्ण विखेंचं वक्तव्य. अनेक प्रकारच्या चोऱ्या ऐकल्या होत्या, पण पाण्याची चोरी कधीच ऐकली नव्हती. आता गृहमंत्री नात्यानं पाणी चोरणाऱ्यांवरती कारवाई करण्याची जबाबदारी आपली, देवेंद्र फडणवीसांचं विधान. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवर बोचरी टीका. मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय सुचवावा, फडणवीसांचा राऊतांवर निशाणा. उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त नेते. अशा वैफल्यग्रस्त व्यक्तीच्या आरोपांना किती महत्त्व द्यायचं? ज्यांना स्वतःचा पक्षच सांभाळता आला नाही ते आता इतरांवरती आरोप करतात. विखे पाटलांची ठाकरेंवर टीका. अमोल मिटकरींचं मुख्य प्रवक्तेपद 6 महिन्यांच्या आत काढलं. अजित पवार गटाकडनं उमेश पाटील यांची पदावर नियुक्ती. राज्यात गलिच्छ राजकारण सुरू. नार्वेकरांचा निर्णय अत्यंत चुकीचा, राजू शेट्टींचं वक्तव्य. तर मनोज जरांगे आणि मराठा समाज मुंबईकडे येणं सरकारला परवडणारं नाही, राजू शेट्टींची प्रतिक्रिया. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सुपर वॉरियर कार्यकर्त्यांची सोलापूरमध्ये बैठक. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी भाजपकडनं बैठकांचं आयोजन. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडनं प्रशासकीय विभागाच्या 2024 आणि 25च्या कार्यक्रम आखणीचा आढावा घेतला गेला. प्रत्येक विभागानं केंद्राचा अधिकाधिक निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, अजित पवार यांची सूचना. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिवसेनेचा युवा संवाद मेळावा. सरकारचे निर्णय तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, दादा भुसेंचं आवाहन. महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ठाकरे गटाकडनं स्त्री शक्ती संवाद अभियान सुरू. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरेंनी साधला स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांसोबत संवाद. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभा मतदारसंघात हालचालींना सुरुवात. गेल्या 3 टर्ममध्ये काँग्रेसला यश न मिळाल्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीला दिला जावा, माजी आमदार आसिफ शेख यांची मागणी. 20 जानेवारीला मुंबईतील प्रभादेवीमध्ये आदित्य ठाकरेंची जाहीर सभा. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडनं मोर्चे बांधणी. अकोला शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संदीप पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत. अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. शिंदेंच्या शिवसेनेला अजित पवारांचा धक्का. हिंगोलीमध्ये हळदीच्या दरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात घट. हळद 17,000वरनं 9,000वरती पोहोचली. हळदीचे दर घसरू लागल्यामुळे शेतकरी संकटात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस. पावसामुळे काजूचा मोहोर काळवण्यास सुरुवात. शेतकऱ्यांमध्ये चिंता. सोयाबीनला भाव मिळावा यासाठी सेनगावमध्ये आंदोलन. ठाकरे गटाच्या वतीनं सोयाबीनमध्ये समाधी घेण्याचा प्रयत्न. कोल्हापूर शहरामध्ये दाट धुक्याची चादर. धुक्यामुळे वाहनांचा वेगही मंदावला. मुंबई विमानतळावरती विमानाच्या शेजारीच प्रवासी बसल्याप्रकरणी इंडिगोला 1,20,00,000चा दंड, तर मुंबई विमानतळाला 60 लाखांचा दंड. इंडिगो एअरलाइन्स आणि मुंबई विमानतळ प्रशासनाला ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशनकडनं दणका. मुंबईमध्ये 20 ते 28 जानेवारीच्या दरम्यान मुंबई फेस्टिव्हलचं आयोजन. पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समिती हे आयोजन करेल. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा. अयोध्येतल्या सोहळ्यानिमित्त मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरातल्या गणेश मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्रोत्सव. शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान. अमरावतीवरून अयोध्येसाठी 500 किलो कुंकू पाठवलं.
सकल हिंदू समाजाच्या वतीनं कुंकू पाठवण्याचा संकल्प। त्यानिमित्तानं अमरावतीतल्या राजकमल चौकात कुंकू अर्पण सोहळ्याचं आयोजन। शिर्डीच्या ग्रामीण भागातील अनेक संत महंतांना अयोध्येचं आमंत्रण। कोपरगावमधील निमंत्रित संतांचा पाद्यपूजन करून सत्कार। नक्षलवाद्यांच्या महिला आघाडीकडनं राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावरती बहिष्कार। आम्हाला मंदिर नको तर रोटी, कपडा, मकान, शिक्षण, आरोग्य या गोष्टी द्या या आशयाचं पत्रक काढून उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घालण्याच्या सूचना। अयोध्येमधल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रकाश आंबेडकर जाणार नाहीत। आंबेडकरांचं ट्विट। अयोध्येतील सोहळा भाजप आणि संघानं हायजॅक केलाय। निवडणुकीय लाभासाठी एका धार्मिक सोहळ्याचं रूपांतर राजकीय प्रचारात केलं गेलं। आंबेडकरांची टीका। नाना शंकरशेठ यांच्या चरित्राचं मुंबई विद्यापीठात प्रकाशन। फोर्टमध्ये उद्या विशेष सोहळा। पलटण येथील चरित्र अभ्यासक अमर शेंडे यांनी चरित्राचं लिखाण केलं। नागपूरच्या पारडी उड्डाणपुलावरनं एक ट्रक खाली कोसळताना वाचला। चौकावरनं वळण घेताना ट्रक एका बाजूला झुकला आणि उड्डाणपुलाच्या सुरक्षा भिंतीजवळ उलटला। चालक आणि वाहक दोघांनी वेळीच बाहेर उडी मारल्यामुळे दोघेही बचावलेत। बदलापूरमधल्या खरवई MIDCतील कंपनीत भीषण स्फोट। स्फोटात कंपनीतील 4 ते 5 कामगार गंभीर जखमी। अग्निशमन दलाकडनं आगीवरती नियंत्रण। साताऱ्यातील कराडच्या बुधवार पेठेत गॅस लिकेजमुळे सिलेंडरचा स्फोट। 7 ते 8 जण जखमी। जखमींवरती उपचार सुरू। पतीकडनं पत्नीवरती धारधार शस्त्रानं प्राणघातक हल्ला। परभणीच्या जिंतूर तालुक्यातल्या बोरी ग्रामीण रुग्णालयाजवळची घटना। हल्ल्यानंतर पती स्वतः पोलीस स्थानकात हजर, मात्र हल्ल्यामागचं कारण अस्पष्ट। प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या। नवी मुंबईच्या कळंबोलीमधील घटना। प्रियकरानं प्रेयसीचा गळा ओढून हत्या केली आणि स्वतः सुद्धा रेल्वेखाली उडी मारली। पुण्यातल्या किवळे गावाजवळ रुग्णवाहिकेचा अपघात। चालकाचा ताबा सुटून अपघात घडल्याची माहिती। सुदैवानं रुग्णवाहिकेत त्यावेळेला रुग्ण नव्हता। यवतमाळच्या राळेगावमध्ये दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू। रोडच्या विरुद्ध दिशेनं ये-जा केल्यामुळे दुचाकीचा अपघात। 2 बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू। कोल्हापूर जिल्ह्यातल्या पिराची वाडीमधली दुर्दैवी घटना। धुळ्यातल्या रुग्णवाहिकेमधनं सुरू असलेली गोतस्करी पोलिसांनी थांबवली। निर्दयीपणे वाहतूक होत असलेल्या 10 गायींना जीवदान। चालकांसह 2 व्यक्ती अटकेत। नागपुरातील महादुला परिसरामध्ये पतंग पकडताना कालव्यात 7 वर्षीय मुलगा वाहून गेला। या मुलाचा भाऊ बचावलाय। कोराडी पोलीस स्थानकाच्या हद्दीतली घटना आहे। प्रेम प्रकरणातनं मुलाच्या वडिलांची निर्घृण हत्या। सांगली तालुक्यातील शिराळा तालुक्यातली घटना। 12 जणांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद। लातूरच्या पेठ गावाजवळील तरौजा नदीच्या पुलावरती अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला। औसा आणि लातूर पोलिसांची घटनास्थळी धाव। पुढचा तपास सुरू। बसच्या धडकेमध्ये शाळकरी मुलाचा मृत्यू। छत्रपती संभाजीनगरच्या चित्ते गावातली घटना। संतप्त जमावाकडनं वाहनाची तोडफोड। शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा या मागणीसाठी गेल्या 6 दिवसांपासून राज्यातल्या आशा सेविका बेमुदत संपावर। नागपूर जिल्ह्यातल्या आशा सेविकांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक महिलांचा दादा भुसे यांच्या कार्यालयावरती धडक मोर्चा। पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव संपर्क कार्यालयावरती ठिय्या आंदोलन। ऊस दरासाठी परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि किसान सभेकडनं 2 तास रास्ता रोको। ऊसाला 2700 रुपयांचा दर देण्याची मागणी। राष्ट्रीय लिंगायत महापंचच्या वतीनं 19 जानेवारीला सोलापूर बंदची हाक। सिद्धरामेश्वर यात्रेत महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याचा आरोप। सगळे सोयरे शब्दावरनं मनोज जरांगे आणि सरकारमधील वाद संपुष्टात येण्याची चिन्ह। बच्चू कडूंच्या माध्यमातून सरकारनं पाठवलेल्या कच्च्या मसुद्यात जरांगेंनी काही बदल सुचवलेत। लवकरच कुणबी प्रमाणपत्रासाठीचा अंतिम अध्यादेश निघण्याची शक्यता। अटल सेतू प्रकल्प बाधितांना 2013च्या कायद्यानुसार भरपाई दिली जावी। मुंबई हायकोर्टाचे शासनाला आदेश। ठाण्यातल्या काही भागात आज पाणीपुरवठा ठप्प। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीचं काम सुरू। परभणी शहरामधल्या 4 रस्त्यांचा प्रश्न मिटला। 4 रस्त्यांसाठी 62 कोटींचा निधी मंजूर। काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांची माहिती। रुग्णवाहिकेचा वापर करून गांजाची तस्करी केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस। अंमली पदार्थ विरोधी पथकानं केलेल्या कारवाईत शहरातल्या विविध भागातनं 1,31,00,000चा 96 किलो गांजा जप्त। कोकणातील समुद्रकिनारी अवतरले सीगल पक्षी। सीगल पक्ष्यांच्या आगमनाचा मच्छीमारांना फायदा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।